नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट, गाणगापूर इतर देवदर्शन करण्यासाठी मी प्रवास करताना प्रथम भावाकडूनच प्रवासाला सुरुवात केली. त्यासाठी प्रथम हा ट्रेनचा प्रवास. आपण ठरवून न करता अचानक जाणे ठरते. सहज बोलता बोलता अशातून मला तरी असं जाणवलं, खरोखर स्वामींवरील श्रद्धा आणि आपणास आलेली प्रचिती खूप सारे काही अनुभव देऊन जाते. असं म्हणत नाही की देवदेव करावे, थोडासा वेळ मिळाला तर आपल्या जवळील इतर मंदिरात दर्शन घ्यावे, नाहीतरी घरात आपल्या मंदिर असतेच. आईबाबांची सेवा म्हणजे सुद्धा ईश्वर सेवा आहेच. कष्टात सुद्धा आपणास स्वामी समर्थ दिसतात. श्री स्वामी समर्थ. हे बघा मंडळी, मी माझ्या भावाकडे आलेले. तिथूनच देवदर्शन प्रवास चालू होणार होता, म्हणून थोडं देवाचे दर्शन घेऊनच पुढचा सुखमय प्रवासास सुरुवात करू. खरोखर छान प्रवास झाला. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री राम. जय श्री राम. उतर उकली नाही वर डोक्यात तुझ्या. प्रवासाला जशी सुरुवात होत होती, घाटामध्ये गाडी आलेली, ते असं सुंदर असं दृश्य टिपण्याचा प्रयत्न केलेला. हे बघा, सकाळचं किती छान सुंदर वातावरण बाहेरचं दिसतं. आपण जो प्रवास करतो त्या प्रवासामध्ये, आणि अगदी थोड्या वेळाने सूर्यनारायणाचं दर्शन पण झालं. अगदी इतकं छान वाटत होतं. हे बघा, मस्त असं सकाळच्या पहारी सूर्यनारायणाचं दर्शन झालं. हे बघा, हे भक्त निवास आहे. तिथे आम्ही छान असे फ्रेश होऊन खाली उतरलेलो. तेव्हा हे मी फोटोशूट केलेले आणि खूप छान आहे. अन्नछत्रालयातील भक्त निवास आहे, तिथे आम्ही राहिलेलो. तिथे मी आपले थोडेसे असे फोटोशूट केलेले. त्याचे हे व्हिडिओज पण आहेत आणि फोटोशूट्स पण आहे. आणि एकदम सुंदर भक्त निवास आहे. राहण्याची खूप छान सोय आहे तिथे. हे बघा, ही अन्नछत्रालयातील लाईन आहे. कारण आम्हा लोकांना विलंब झालेला ना, गाणगापूरला जाण्याचे होते. तेथे सांगितले, आपण पहिले अन्नग्रहण करा, उपाशी नका जाऊ, गाडी येईलच. इतकं छान वाटलं, सांगू काय. तिथे आपण जातो तेव्हाच आपणास अनुभव येतो. हे बघा, मम्मी काय सर्वांची आपले व्हिडिओ शूट चालू केले. जोपर्यंत आपला नंबर लागत नाही तोपर्यंत लाईनीमध्ये नवीन नवीन ओळख पण झाल्या.
इकडे इकडे बघा ठेवणार आहे मी. फोन केला ना मामाला तिथून पुढे हे बघा, हे आहे अन्नछत्रालय. अन्नछत्रालयामध्ये किती छान वाटतं. दत्तगुरू महाराज, श्री स्वामी समर्थ, ह्या सर्वांचे असे फोटो, मूर्त्या आणि एकदम शांत थंड वातावरण वाटतं. खरंच खूप छान आहे. हे बघा, अन्नग्रहण करून आम्ही पुन्हा भक्तिनिवासमध्ये येऊन फोटोशूट केले आणि मग गाणगापूरला जाण्यास निघालो. इकडे बघ वहिनी. हे बघा, गाणगापूर मंदिरावरील कळस. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गाणगापूरचे दर्शन झाले तसे आम्ही स्वामी समर्थ मंदिरात आलो. दर्शन घेण्यासाठी तिथे पण भरपूर लाईन होती, पण दर्शन हे खूप छान झाले. दर्शन घेत असताना आपली हे बघा, श्री स्वामी समर्थ मंदिरातील
हे सुंदर असे दृश्य, इतकं छान वाटतं ना, डोळ्याचे पारणे फिटतील असं हे सुंदर असं दृश्य आहे. मी वटवृक्षापर्यंतच फक्त व्हिडिओ शूट केला आणि पुढे करूही नाही. हे बघा, इथे रुद्राक्षाने बनवलेला फोटो आहे. तिथे तुम्ही फोटो काढू शकता. हे बघा, इथे आम्ही रूममध्ये बसून आणलेला होता तो नाश्ता केला. हे बघा, आता श्री स्वामी समर्थ मंदिर येथील समाधी मंदिर व तुळप्पा यांच्या वाड्यांचे दर्शन घेतले. तेव्हाच खरं वाटलं की अक्कलकोट वारी पूर्ण झाली. एक मिनिट काका, जरा असं असं हे दोन्ही पण येऊ दे. मी पण थांबू काय? नको, राहू दे.
श्री स्वामी समर्थ महाराजांचे समाधी मठ. तुळप्पा महाराजांसोबत 21 वर्ष इथेच वास्तव्यात होते. स्वामींचा अंगरखा, रुद्राक्ष, माळ इथेच आहे. हे तुळप्पा महाराजांचा वाडा. तिथे आपण प्रत्यक्षात गेलो असल्याने आपणास स्वामी महाराज तिथेच असल्याचा साक्षात्कार होतो. खरंच खूप छान वाटते ही जुनी वास्तू आणि खरंच छान असे जतन करून ठेवलेली आहे. श्री स्वामी समर्थ. हे बघा मंडळी, श्री स्वामी समर्थ महाराजांचे समाधी मठ, तुळप्पा महाराजांचे वाडा हे अगदी श्री स्वामी समर्थ मंदिरापासून अगदी 1 किलोमीटरच्या हाकेवरती आहे. अगदी आपण तिथे आपण अक्कलकोटला गेलं तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाला आवश्यक भेट द्या, कारण तिथे आपल्याला ह्या सर्व जुन्या वास्तू जतन करून ठेवलेल्या त्या पाहाव्यास मिळतात. आणि तिथे आपण गेल्यास आपल्याला खरोखर साक्षात्कार होतो. आणि तेथील वाडा, तेथील विहीर, तेथील जुन्या तसबिरी एकदम आपल्याला असं बोलून जातात की ते आपल्यासोबत आहे. तर आवर्जून आपल्याला जाण्यास मिळाली अक्कलकोटला तर स्वामी समर्थ महाराजांच्या मठात अवश्य भेट द्या. हे बघा, हा माझा भाऊ तिथे पण हे करत होता, तीर्थ देत होता. ह्या विहिरीतील तीर्थ आहे, ते सर्वांना दिले जाते तिथे. खूप छान वाटतं, खरंच खूप छान वाटतं. नक्की भेट द्या. हे बघा, हे तुळप्पा महाराजांच्या वाड्यातील तुळशी वृंदावन, तेथील आजूबाजूचा परिसर इतकं छान वाटतं ना, अगदी डोळे दिपून गेल्यासारखं वाटतं. हे सर्व अगदी जुन्या वास्तू जतन करून ठेवलेले आहेत. हे बघा, इथे गणपतीची मूर्तीसुद्धा आहे. खूप छान वाटतं. स्वामी समर्थ महाराजांबरोबर तुळप्पा महाराजांचा पण फोटो आहे. खूप छान वाटतं. श्री स्वामी समर्थ. नक्की आवर्जून श्री स्वामी समर्थ मठात दर्शन घ्या.